कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रत्येकाच्या हातामध्ये पेटत्या मेणबत्त्या बघायला मिळत आहेत. पण बाबांनो, अशा मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा त्यालाच भर चौकात आणून पेटवा. सगळ्या प्रोटोकॉल्सचा एक वेळ भंग करा किंवा मग कायद्यानंच त्याचा चौरंग करा. एकाला ठेचून तर बघा, मग बाकीच्यांचा आपोआप जिरेल नांगा. आणि हो, तुम्हाला जर जमत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्या. आम्ही पहिल्यांदा त्याला पुरता नग्न करू, भर रस्त्यातून त्याची धिंड काढू, त्याला बांबूचे फटके देऊ, त्याचा सडका मेंदू दगडाने अक्षरशः ठेचून काढू, ठेचून ठेचून त्याचं घाणेरडं मड भर चौकात आणून टांगू आणि त्या चिमुरडीकडं वाकड्या नजरेनं बघणाऱ्या तमाम नराधामांच्या काळजाचा थरकाप उडवून देऊ. बरं, ही भावना किंवा ही अस्वस्थता माझी फक्त एकट्याची नाही, महाराष्ट्रामध्ये अनेकांची भावना आता हीच आहे. हा संताप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. त्याचं कारणही तसं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या त्या डोंगरेवाडी गावामध्ये एक 3.5 वर्षांची चिमुरडी अंगणामध्ये खेळताना अचानक गायब होते. तिची आई सैरभैर होते. तिला कळेनासं होतं. मग सगळं गाव तिच्या मदतीला धावतं. गावकऱ्यांच्या मदतीनं पोलीस त्या चिमुरडीला शोधून काढतात. गावातल्याच एका मोबाईल टावरच्या जवळ छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेला तिचा मृतदेह बघायला मिळतो. मग तिच्यावरती बलात्कार झालाय, तिचा चेहरा दगडानं अक्षरशः ठेचून काढलाय, हेही समोर येतं. आणि मग काही वेळातच तो नालायक नराधम सुद्धा सापडतो. जनावराच्या जन्माला जायचं ते चुकून माणसाच्या जन्माला आलेला हा नालायक नराधम विजय खैरनार, त्याला पोलिसांनी पकडलाय. पण त्याची शिक्षा काय होणार? म्हणजे आम्ही बघितलंय 2016-17 पासून निर्भया प्रकरण इथं झालं, संपदा मुंडेचं प्रकरण झालं, कित्येक चिमुरड्यांवर असे अत्याचार झाले, बलात्कार झाले. काही चिमुरड्या सांगू शकल्या नाहीत, काही नराधम असे मोकाटच राहिले. ते पोलिसांच्या तावडीत, कायद्याच्या तावडीमध्ये सापडलेच नाहीत. आज सुद्धा महाराष्ट्रातल्या कित्येक चिमुरड्या या सुरक्षित नाहीत, लक्षात ठेवा. अजिबात सुरक्षित नाहीत. म्हणजे आमची चिमुरडी आमच्या जन्मदात्या बापापासून सुद्धा, त्याच्या वासनांध नजरेपासून सुद्धा सुरक्षित नाही. शाळेत गेल्यानंतर सुद्धा मास्तरची वासनांध नजर सुद्धा तिला शोधत असते. दवाखान्यात ती सुरक्षित नाही. पोलीस खात्यातल्या आमच्या माता भगिनी सुरक्षित नाहीत. किती किती ठिकाणचं तुम्हाला सांगू, महाराष्ट्रातले असे कित्येक उदाहरण आहेत आपल्या सगळ्यांच्या समोर. आणि आता मला संताप या गोष्टीचा येतोय, राग या गोष्टीचा आहे. खरं तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात जे प्रबोधनकार आहेत ना, प्रबोधनकार, मुलींनी हे कपडे घालावेत, ते कपडे घालू नयेत, मग मुलींनी त्या वासनांध घाणेरड्या नजरेपासून, त्या कुत्र्यांपासून सावध राहावं वगैरे जी तुम्ही मांडणी करताय ना, सॅल्यूट आहे तुम्हाला. पण 3.5 वर्षाच्या त्या पोरगीला कुठल्या प्रकारचे कपडे घालावे याची साधी समज नाही हो. 3.5 वर्षाच्या त्या पोरगीला आपल्याकडे येणारी नजर वासनांध नजर आहे का कसली नजर आहे कळत नाही हो तिला. ती जर कोणाची तरी शिकार होत असेल, ती जर आयुष्यातून उठत असेल, तर मग या वासनांध नजरांच्या सुद्धा तुम्हाला समाचार घ्यावा लागेल ना. या प्रबोधनकारांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. बरं, 70 वर्षाच्या आजीवर होणारा बलात्कार आणि 3.5 वर्षाची ती मुलगी ज्या ती वासनांध नजरेची शिकार होते, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला बोलावं लागेल. नाहीतर मग तिनं अशी कपडे घालावी, तशी कपडे घालावी, तिला फक्त सुरक्षित ठेवायचं असं का? तिचे हात आम्हाला बळकट करावे लागतील आणि आमच्या नजरा बदलाव्या लागतील. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला फार संताप आला या गोष्टीचा. महाराष्ट्रात अनेक युट्यूब चॅनेलचं सध्या पेव फुटलेला आहे. प्रत्येक युट्यूब चॅनेलवरनं एक बातमी सध्या चालू आहे. काल परवापासून मी बघतोय की नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यामध्ये अशा प्रकारची घटना घडली. त्या चिमुरडीवर बलात्कार झाला, विजय खैरनार सापडला. मंडळी, आपली या विषयाबद्दल मत काय आहे आम्हाला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. आणि हो, अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. अरे, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, पत्रकार म्हणून घेताना लाजा वाटल्या पाहिजेत आपल्या TRP साठी आणि आपले व्ह्युअर्स वाढवण्यासाठी. अशा प्रकारच्या बातम्या देताना आमची कुठलीच भूमिका नाही हे तुम्ही दाखवताय. फक्त हे घडलं, अशा प्रकारे घडलं, आता पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पोलीस काय भूमिका घेतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सगळीकडे निषेधाच्या घोषणा होत आहेत, लोक संतप्त झालेले आहेत. मग तू काही संतप्त झाला नाही का? तुला राग येत नाही का? हे फार महत्वाचं आहे. अनेक आमचे पत्रकार बांधव आहेत, त्यांना आजही वाटते की तटस्थ बातम्या देणं म्हणजे फार ग्रेट असण्यासारखं आहे. मी त्या बाबतीत तुम्हाला एक सांगेन की समोर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध, जो तटस्थ है समय लिखेगा उनके भी अपराध. तुम्ही जर तटस्थ राहिला ना, येणारी वेळ आणि काळाच्या पटलावर तुमचे सुद्धा अपराध लिहिले जातील, लक्षात ठेवा. आम्हाला बाजू घ्यावी लागेल, पत्रकार म्हणून सुद्धा बाजू घ्यावी लागेल. दुबळ्यांची बाजू घ्यावी लागेल, समाजातल्या कमकुवत माणसांची बाजू घ्यावी लागेल, पिचलेल्या, आडल्या नडलेल्या, ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतोय अशा प्रत्येकाची आम्हाला बाजू घ्यावी लागेल आणि ठोस भूमिका घ्यावी लागेल. नाहीतर मग आम्हाला पत्रकार म्हणून घेताना सुद्धा 10 लाज वाटली पाहिजे, लक्षात ठेवा. मला सहज आता पत्रकारांचा विषय चालू आहे, हे सगळे युट्यूब चॅनेल्सवाले काही दाखवत आहेत TRP साठी, व्ह्यूज साठी. तर त्यांच्यासाठी मी एक तुम्हाला सांगेन, आठवलं म्हणून सहज सांगतो.
हे नाशिक जिल्ह्यात जसं घडलंय तसंच 1993ला एक घटना घडली होती. 1993ला दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. सुदान नावाच्या देशाचा दौरा करताना डेव्हिन कार्टरनं एका 7 वर्षाच्या मुलगीचा फोटो काढला होता. ती 7 वर्षाची मुलगी अशी उभी होती, तिच्यासमोर नेमकं गिधाड होतं आणि तो त्या मुलगीच्या जवळ गेला, त्यानं फोटो टिपला आणि तो निघून गेला. चांगलं वार्तांकन केलं, चांगलं चित्र तू त्या दुष्काळातलं घेतलंस, म्हणून त्या काळातला वार्तांकनाचा पुलित्झर नावाचा सगळ्यात मोठा पुरस्कार त्याला मिळाला. झालं, सत्काराचे कार्यक्रम त्याचे चालू झाले. आम्हाला सुद्धा हेच नेमकं पाहिजे. मान पान सन्मान सगळं एवढंच बास. बाकी कोणा शोषण होते वगैरे आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं नाही. त्याचं सत्काराचे कार्यक्रम चालू झाले. पण 10 दिवसामध्ये एक बातमी आली की त्या कार्टरनं आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण असं कळलं की तो अशाच एका सत्काराच्या कार्यक्रमात असताना एका व्यक्तीने विचारलं की तू फोटो काढला, तुला पुरस्कार मिळाला, पण त्या 7 वर्षाच्या पोरगीचं पुढं काय झालं? तो म्हटला मला माहित नाही, मला पुढे जाऊन विमान पकडायचं होतं, पुढच्या कार्यक्रमाला मला जायचं होतं. त्यावेळी ती व्यक्ती त्या पत्रकाराला म्हणाली, अरे बाबा, याचा अर्थ तिथं 2 गिधाडं होती. एक गिधाड त्या पोरगीच्या वरती पाळत ठेवून होतं, तिच्यावरती टपलं होतं आणि दुसऱ्या गिधाडाच्या हातात कॅमेरा होता. त्या पत्रकाराला ते सहन झालं नाही. त्यानं आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना जे काही लिहिलंय त्यातलं एक वाक्य तुम्हाला सांगतो. तो असं म्हणतोय कार्टर की माणूस आयुष्यात कितीही मोठा झाला तरी त्यानं त्याच्यातला माणूस मात्र मरू दिला नाही पाहिजे. आणि पत्रकारांचं नेमकं आता हे होतंय की आपल्याला काय वाटते, आपली मतं आपण मांडतच नाही, आपल्या भूमिका आपण मांडायला तयार नाही. कुणाला आणि कशाला घाबरतोय हे हे कळलं पाहिजे आम्हाला. आणि हा महाराष्ट्र कुणाचा आहे हो? अहो, एखाद्या गोरगरिबाच्या पोरगीला उचललं म्हणून त्याचा चौरंग करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हो. अगदी शाहिस्ते खान स्वतःच्या बहिणीला समजावून सांगतोय, तुझी पोरगी कुठे गेली नसेल, नीट बघ, इथंच असेल, कारण हे मराठे सगळं काही करतील, आपल्याला कापून टाकतील, पण लेकी बाळीला कोणाच्या हात लावणार नाहीत. शत्रूला सुद्धा आमच्या या महाराष्ट्रातल्या मराठ्यांवर एवढा विश्वास आहे, इथल्या मावळ्यांवर विश्वास आहे. त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं जर चित्र घडत असेल तर हे निंदनीय आहे, घृणास्पद आहे, शरम वाटण्यासारखं आहे. म्हणजे हे कसले नराधम इथं जन्माला येत आहेत आणि त्यांच्यावरती साधा आम्ही अंकुश ठेवू शकत नाही. कायद्याचा तर अजिबात धाक राहिला नाही असं म्हणायला पाहिजे. अजिबात धाक राहिलेला नाही. आम्हाला ते तयार करावं लागेल. त्यामुळे या विजय खैरनारचं काय करायचं, आता इलेक्शनचा काळ चालू आहे. या कार्यकर्त्यांना पहिल्यांदा माझी विनंती आहे, हे प्रचाराचे झेंडे खांद्यावरनं पहिल्यांदा खाली ठेवा. त्या नेत्यांचा जयघोष पहिल्यांदा बंद करा आणि निषेधाचे झेंडे खांद्यावर घ्या. महाराष्ट्रातनं एवढा दबाव येऊ द्या इथल्या व्यवस्थेवर, न्याय व्यवस्थेवर, सगळीकडेच, की त्या विजय खैरनारला कठोरातली कठोर तर शिक्षा झाली पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, कायदा माणसांसाठी आहे, माणसं कायद्यासाठी नाहीत. कळतंय ना? त्यामुळे एक वेळ कायद्यात बदल करावा लागेल, कायदा नवीन करावा लागेल, वेळ प्रसंगी कायदा फाट्यावर मारावा लागेल, पण अशा नराधमांना चाप बसला पाहिजे. पुन्हा नवीन विजय खैरनार तयार होताना त्यानं 10दा विचार केला पाहिजे. 10दा हे आम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास आपण असाच ठेवूयात. दुसरी गोष्ट, आमच्यातलं शौर्य, आमच्यातला पराक्रम आणि आमच्यातला पुरुषार्थ आम्ही कुठं दाखवायचा याचं पुरेसं आम्हाला भान असलं पाहिजे. दुर्दैवाने हे का व्हायला लागले माहित आहे का? गुन्हेगारांचं जे उदात्तीकरण होते, तुरुंगवारी घेऊन आला, तो बाहेर समाजात फिरायला लागला की त्याला भाई म्हणणारी, डॉन म्हणणारी माणसं बरीच आहेत. त्याच्यामुळे हे सगळं फावायला लागले. या लोकांचं ऐतं फावते. त्यामुळे आम्हाला कळलं पाहिजे, अशा लोकांचं उदात्तीकरण नको. पायाची वाहन पायी ठेवलेली बरी असते. या गुन्हेगारांची जागा तिथे ठेवायची. म्हणजे मध्यंतरी मी त्या वृत्तपत्रात एक बातमी वाचली होती की या बलात्कार्यांना तुरुंगातले बाकीचे कैदी सुद्धा महत्व देत नाहीत. एवढे हे नालायक आहेत, बेंचोत आहेत. यांचं लिंग छटलं पाहिजे मित्रांनो. हे नुकते अशा शिक्षा दिल्या नाही पाहिजे, चौरंग नाही, लिंग छटलं पाहिजे त्यांचं. अरे, आपल्याला आई आहे, बहीण आहे, बायको आहे, मुलगी आहे, मैत्रीण आहे, तिच्या शरीराकडे सुद्धा असंच बघतो का आपण? पहिल्यांदा तिकडे, मग त्या नजरेनं आपली बघायची तयारी झाली, हिंमत झाली तर मग तिकडे जावा. लाज वाटली पाहिजे आपल्याला, शरम वाटली पाहिजे. 3.5 वर्षाची पोरगी ती चिमुरडी, तिच्यावरती असा जर अत्याचार होत असेल तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला अशी चिमुरडी आहे. प्रत्येक आईनं बापानं विचार केला पाहिजे, आपली चिमुरडी कुठं सुरक्षित नाही. मग घरात सुरक्षित नाही, ती बाहेर सुरक्षित नाही, घरामध्ये सुद्धा सुरक्षित नाही, जवळच्या नातेवाईकांपाशी सुरक्षित नाही, ती जवळ त्या मित्रांच्या जवळ सुरक्षित नाही, कुठेही सुरक्षित नाही. आम्हाला याचं भान पाहिजे. आणि न्याय व्यवस्थेचं मला आठवलं म्हणून सांगतो. मागच्या महिन्यातच आमच्या एका वकिलांनी सांगितलं होतं, एका हायकोर्टात गेले, पायरीवरती 70 वर्षाची आजी बसली होती. तिला विचारलं का आली इकडं? तिनं सांगितलं वयाच्या 16व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याची आज तारीख आहे म्हणून आली. जर 16व्या वर्षी बलात्कार झाल्यानंतर एवढ्या वर्ष तारखा जर पडत असतील, एवढ्या वर्ष जर पायऱ्या झिजवाव्या लागत असतील कोर्टाच्या, तर लाज वाटली पाहिजे आम्हाला. परफेक्ट निकाल देऊन टाकायचा. अनेक देशांमध्ये अशा शिक्षा आहेत. एकतर भर चौकात आणून गोळ्या घालायच्या, नाहीतर त्याला पब्लिकच्या हातात द्यायचं, जाळून टाकायचं. त्याला छिन्न विच्छिन्न अवस्थेतली त्यांची मडे अशी चौकात चौकात लटकवली पाहिजेत. त्याच्याशिवाय
या नराधमांना चाप बसणार नाही. आणि म्हणून शिवरायांनी त्या काळात चौरंगी केला होता. चौरंग करून त्याला जिवंत ठेवला होता. त्याच्याकडे बघितलं ना, लोकांचे हातपाय कापायचे असे. असा विचार करताना महिलांच्याकडे त्या नजरेने बघताना 10-10 माणसं विचार करतात. त्यामुळं आम्हाला एक नवीन विचार घेऊन आता पुढे जावं लागेल, की आमची आई बहीण फक्त सुरक्षित ठेवायचे वगैरे या भावनेनं नाही, ती बळकट झाली पाहिजे, तिच्याकडे कुणीही त्या नजरेने बघितलं नाही पाहिजे, याचाही आम्हाला विचार करावा लागेल. स्त्रियाश्च पुरुषा मार्गम सर्वालंकार भूषिता निर्भया प्रतिपद्यन्ते यदा रक्षती भूमिपा. ज्या ठिकाणी स्त्रिया उंची वस्त्र परिधान करून आणि अलंकारांनी विभूषित होऊन रस्त्यांमधून गल्ल्यांमधून मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करू शकतात, ते राज्य सुराज्य असतं. असं सुराज्य आम्ही निर्माण केलं तरच आम्ही शिवरायांच्या विचारांचे वारसदार आहोत. अन्यथा आम्ही नालायक म्हणून जन्माला आलोय, जनावराच्या कुत्र्याच्या जन्माला जायचं, ते चुकून माणसाच्या जन्माला आलोय, एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं. घराघरात अशी प्रत्येकाच्या घरात चिमुरडी आहे. दुसरा विजय खैरनार तयार होताना 10-10 त्या नराधमांनी विचार केला पाहिजे. बस, त्याच्यापेक्षा आपल्याला वेगळं काही सांगायचं नाही.